सकाळ सकाळ मुलांचं टिफिन बनवण्याच्या वेळी बाहेर मस्त गारवा सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे बाहेरचं. त्याचबरोबर आजची आपली भाजीही खूप छान आहे टिफिनची. ती आहे मेथीची भाजी. आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. मेथीच्या भाजीला लसूण थोडासा जास्त घालायचा आहे आणि हिरवी मिरची आपल्या चवीनुसार म्हणजे मुलांच्या चवीनुसार घालायची आहे. त्यामध्येच आपण जिरं घालून घ्यायचे वाटण्यासाठी. हे सगळं एकदा थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली अशीच फोडणी देऊ शकता, पण आमच्याकडे थोडंसं शेंगदाणे घालून फोडणी दिली ना किती छान लागते, म्हणून मग मी फोडणीमध्ये शेंगदाणे घालणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट नंतरही भाजीमध्ये वापरू शकता किंवा शेंगदाणे आणि तीळ दोन्हीही एकत्र करूनही तुम्ही भाजीमध्ये आरामात घालू शकता. आता पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आता तुम्ही तीळ थोडेसे जास्त खायला सुरुवात केलीत तरीसुद्धा चालेल. उन्हाळा नाही आहे आता ना, म्हणून. बरं, हे सर्व वाटून घेतलेलं आहे. भाजी धुवून घेतलेली आहे. मस्त खळखळीत भाजी धुवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी आहे, ओके नाही. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया. कढई तापायला ठेवून त्यामध्ये तेल घालून घ्यायचे. तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. हे तेल थोडंसं जास्त असलं ना की भाजी खमंग लागते. आता सर्वात अगोदर यामध्ये हिंगाची फोडणी देऊन घ्यायची आहे, कारण आपण हिंग घातल्याने भाजी पचायला हलकी होते ना, म्हणून. जिरं आपण सुरुवातीला वाटणामध्ये घातलेलं आहे, म्हणून फोडणीमध्ये अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे. पण फोडणीमध्ये तेलात परतवून जिरं घेतलं की त्याचा फ्लेवर छान येतो भाजीला, म्हणून आपण 2 वेळाला जिरं घालून घेतलेलं आहे. यानंतर आपण जे वाटण बनवलं ते छान परतवून घ्यायचे आणि मग आपण ते वाटण परतलं की त्यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत. या भाजीमध्ये अजिबातही एकही थेंब पाणी घालायचं नाही आहे वरून, कारण आपण जी भाजी धुवून घेतलेली आहे ना तिला थोडंसं पाणी असतं, तिचं स्वतःचं मॉइश्चराईज असतं, मग त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडत नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही शेवटी थोडंसं पाणी घालून घेऊ शकता, पण सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. भाजी कढईमध्ये घालून झाली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि उलटण्याने जास्त भाजी न हलवता उलटण्याच्या देठानेच भाजी थोडीशी मिक्सअप करून घ्यायची आहे, म्हणजे मीठ आपल्या सगळ्या भाजीमध्ये छान पसरलं जाईल. आणि हे थोडंसं मिक्स करून घेतलं की लगेचच भाजीवर झाकण ठेवायचे. 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचे. कोवळी भाजी असेल तर 2-3 मिनिटातच ती छान शिजेल. आता तुम्ही बघू शकता मी अजिबातही पाणी घातलं नव्हतं तरीसुद्धा खाली ओलसरपणा आलेला आहे, म्हणजे आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे छान, कारण आपण त्यात मीठही घातलं, प्लस भाजी ओली होती, प्लस तिला वाफ पण आपण दिलेली आहे, मग त्या वाफेचंही थोडंसं पाणी झालेलं आहे, ओके नाही. आता तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटात भाजी काही शिजलेली नाही आहे, म्हणून मग मी पुन्हा एकदा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. 3-4 मिनिटामध्ये पुढच्या 3-4 मिनिटामध्ये भाजी आरामात शिजते. तुम्ही बघू शकता भाजी किती सुंदर दिसते ना. ती जेवढी सुंदर दिसते ना त्याहीपेक्षा खूप सुंदर झाली होती चवीला. श्रावणीला तर खूप आवडली. आल्यावर तिने सांगितलं आई भाजी पुरलीच नाही आहे, नेक्स्ट टाईम देताना भाजी थोडीशी जास्त घे. आता बघा आपली भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये 1 चमचाभर तेल घालून घ्यायचे. माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि मी तेल मिक्स करून घेतलं, त्यावेळेचा व्हिडिओ आला आहे, त्यासाठी सॉरी. आता अशाच रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे. आणि हो, जर अशाच टिफिनच्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करून सांगायचे. आपण नक्की टिफिन सिरीज सुरू करूया नेक्स्ट वीकपासून, ठीक आहे. टिफिनमध्ये मी भाजी भरून दिली, त्यासोबतच तिला चपातीही दिलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी तांदळाची भाकरी किंवा अगदी बाजरीची भाकरी जरी दिली तरीसुद्धा छानच लागते, पण श्रावणीला चपातीसोबत भाजी जास्त आवडते, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.